न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सोलापूर शहराला 1 एप्रिल पासून आठवड्यात 3 वेळा पाणी। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची नवीन समांतर जलवाहिनी 15 मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे। 15 दिवस धरणातून पाणी उपसा करून प्रात्यक्षिक केलं जाणार असून त्यानंतर 1 एप्रिल पासून शहराच्या गावठाण भागाला मूळ शहर एकदा 2 आणि एकदा 3 दिवसाआड असं आठवड्यातून 3 वेळा पाणी सोडलं जाईल। त्या दृष्टीने नियोजन केल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। सोलापूर ते उजनी या 110 किलोमीटर समांतर जलवाहिनीचं काम सध्या 1.5 किलोमीटर राहिले। आता देगाव नाल्यातून पाईप जोडणी सुरू असून टेंभुर्णी बायपास जवळील काम देखील पूर्ण झालंय। कुरुल कामती रोडवर मोहोळ शहराजवळ पाईप जोडणी सुरू असून तिथं 50 मीटर काम राहिले। याशिवाय वडाची वाडी व देवडी इथं 2 शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जलवाहिनी जाणार असल्यानं त्यांना मोबदला देऊन ते काम पूर्ण केलं जाणार आहे। तसेच धरणापासून मुख्य रस्त्यापर्यंत 600 मीटर काम बाकी आहे। आगामी 20 दिवसात ही अर्धवट कामं पूर्ण केली जाणार आहे। तत्पूर्वी धरणावरील 4 पंप हाऊसचं प्रात्यक्षिक यशस्वी झालं असून विजेची जोडणी देखील करण्यात आली आहे। जलवाहिनी पूर्ण झाल्यावर बटन दाबल्यावर पाणी उपसा सुरू होणार आहे। ते पाणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर आणून तिथं प्रक्रिया करून शहराला दिलं जाणार आहे। त्यावेळी औंध बंधाऱ्यातून घेतले जाणारे पाणी बंद केलं जाणार आहे। नदीतून घेतलेल्या पाण्यावर खूप प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी वेळही लागतो, पण समांतर जलवाहिनीतून थेट धरणातून पाणी उपसा होणार असल्यानं त्यावरील प्रक्रिया लगेच होऊ शकते असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। समांतर जलवाहिनीचं काम 15 मार्च पर्यंत पूर्ण होईल। त्यानंतर 15 दिवस जलवाहिनीतून पाणी उपसा करून संपूर्ण लाईन तपासली जाईल। 1 एप्रिल पासून नव्या जलवाहिनी गोर सोरेगाव पंप हाऊसवर पाणी आणून तिथून प्रक्रिया करून शहराच्या गावठाण भागाला वेळ कमी करून प्रत्येक आठवड्यातून एकदा 2 आणि एकदा 3 दिवसाआड पाणी देण्याचं नियोजन आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।